दीपक पवार आणि अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली। 5 जुलैच्या मोर्चासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे। तसंच उद्याच्या सभेसंदर्भात देखील या भेटीमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे। उद्धव ठाकरे उद्याच्या सभेला उपस्थित राहणार आहेत। याची जाहीर सभा 29 तारखेची पत्रकार भवनातली आणि 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं असे 2 कार्यक्रम होते आणि या दोन्ही कार्यक्रमांची आम्ही सर्व राजकीय पक्षांना आमंत्रण दिलेली होती। त्यानुसार सर्वात पहिल्यांदा आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो काँग्रेस पक्षाकडून मिळाला आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रतिसाद मिळाला तो उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाला। बाकीचेही अनेक राजकीय पक्ष आमच्या बरोबर आहेत आणि मला वाटतं बऱ्याच दिवसांनी असं होतंय की पूर्ण जनता आणि राजकीय पक्ष समविचारी हे एकत्र येऊन एखाद्या आंदोलनाला उभे राहत आहेत। तर त्याचीच रूपरेषा उद्याच्या कार्यक्रमाची काय असेल याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठीची आजची मीटिंग होती। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकप, भाकप या पक्षांनी आम्हाला पहिल्यांदा पाठिंबा दिला। इतरही सगळे जे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आहेत, अगदी महायुतीतले जे सत्तेत असलेले पक्ष आहेत, यांना सुद्धा आम्ही उद्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितीचं आमंत्रण दिलेलं आहे। हिंदीच्या सक्तीचे, तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा जो शासन निर्णय दोन्ही आहेत त्यांची होळी करणं आणि 6 जून 2025चं राहुल रेखावार यांच्या सहीचं NCERTची पुस्तकं बालभारतीने घेऊन बालभारतीचं अंतिमतः गोडाऊन बनवण्याचा जो त्यांचा प्रयोग आहे त्या तिसऱ्या परिपत्रकाची आम्ही होळी करतोय। या संदर्भात सगळ्या राजकीय पक्षांशी आम्ही बोललो, नागरी समाजातल्या चळवळींशी बोललो आणि उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं की त्यांचा पक्ष या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।